काम आहे. क्षुल्लक राजकारण जे जिल्ह्यात चालतं ना ते सोडून द्या, ते कधी संपणार नाही. चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं, जे वाईट चाललं त्याला चांगलं म्हणायचं, खऱ्याचं खोट्याचं खरं हेचा कार्यक्रम आहे. आणि निवडणुकीत तर ऊत येतो या गोष्टीत. निवडणूक आली की जास्त, आता तुम्ही ऐकलं महिना 2 महिने हे चालणार आहे कार्यक्रम. माझं मी कुठल्याही निगेटिव्ह कामामध्ये माझा इंटरेस्ट नसतो. तुम्ही कधीच सकारात्मक जे चाललंय, जे चांगलं चाललेलं आहे त्या सकारात्मक गोष्टीला प्रतिसाद आपण दिला पाहिजे. चांगलं तर चांगलं झालंच पाहिजे, कोणी का असेल. आमचं म्हणणं एवढं असं की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये माझा जिल्हा राहिला पाहिजे, ही माझी भावना आहे. एवढे घोडे काढण्यामध्ये तो तसा मी तसा हे काहीच उपयोग नाही. जग कुठे चाललं, आपण कुठे चाललो आहे. काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही, अडचण आहे काही लोकांची. मी काय तरी फिकर करत, त्याची काही फिकरच करत. काल जी आर नवीन आला, मी सांगितलं म्हणून जी आर आला मुख्यमंत्र्यांनी दिला. काल मुख्यमंत्री दाखवला साहेब बघा पेपरच्या बातम्या. काल मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो होतो, मी त्यांना दाखवलं. ही परिस्थिती उलटी आहे की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता समाधान नाही. अगोदर वडिलाच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून याला मी फारसं महत्व देत नाहीये.